पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. प्रेम प्रेम ही एक अशी भावना आहे जी अनुभवली नाही असा माणूस या जगात अस्तित्वात नाही. प्रेम आंधळं असतं, प्रेम डोळस असतं, प्रेम निस्वार्थी असतं, प्रेम मतलबीही असतं, पण प्रेम अटळ असतं. आता यांचंच बघा ना, त्याला तिच्याशी बोलायचंय खरं, पण धाडस होत नसावं. हे नव्यानच प्रेमात पडलेले दिसतायत, त्यामुळे गुलाबी रंगात न्हाऊन निघालेत. यांचं एकमेकांशी जमलंय, पण घरच्यांना हे नातं अजून मान्य नसावं. यांचं नुकतंच लग्न झालेलं दिसतंय, पण घरी एकांत मिळत नसावा. यांच्या प्रेमाला झाली अनेक वर्ष, पण मुरलेलं प्रेम चाखायला आत्ता कुठे सवड होतीये. थोडक्यात काय, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि कपल्स तितक्या आवृत्ती. आता आमच्या गोष्टीची ही नवीन आवृत्ती बघा. हा आमचा पुण्याचा सौरभ पटवर्धन. साधा भोळा, लग्न संस्थेवर विश्वास असलेला मध्यमवर्गीय प्रामाणिक माणूस. आणि ही आमची अनामिका. आमची म्हणजे सध्या दीक्षितांची, पण अजूनही पटवर्धनांची व्हायची वेळ आलेली नाहीये. ही बिनधास्त, सडेतोड, स्वावलंबी आणि मोकळ्या स्वभावाची. 22 वर्ष या सौरभ पटवर्धननी म्हणजेच पट्यानी अनामिकाची वाट पाहिली आणि अखेर अनामिकानेही त्याला प्रेमाची कबुली दिलीच. पण गंमत अशी आहे की यांचं एकत्र होणं काही गळ्यात माळा घालून आणि ते सुखाने नांदायला लागले असं नाहीये. यांचं एकत्र येणं आहे आजच्या काळचं लिव्ह इन रिलेशनशिपचं. लग्न न करता एकमेकांबरोबर जोडप्यासारखं राहून संसार करणं. कानाला हे असं ऐकायची, डोळ्यांना असली जोडपी बघायची सवय नाही ना? हरकत नाही. हे सगळं जसं तुमच्यासाठी नवीन आहे, तसंच त्यांच्यासाठीही तितकंच नवीन आहे. पण ते दोघं त्यांच्या लिव्हिंगचं काय होतंय हे बघायला मात्र फार उत्सुक आहेत. तुम्ही आहात ना? मग चला बघूया. आज खऱ्या अर्थानं फ्री झाले. स्वतंत्र होणं काय असतं हे आज कळतंय. खूप दिवसांनंतर आज मोकळा श्वास घ्यायला मिळाला. तुला कळतंय का, आपण फायनली फ्री झालेलो. अगं पडील बेस्ट डे एव्हर. फायनली आपण सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं फ्री झालेलो यार. काय करू काय नको असं झालंय माहितीये. मी एवढी खुश कधी नव्हते आधी. मॅम, मला तुला सॉरी म्हणायचं. सॉरी? वेडी आहेस का? नाही राधा, माझ्या चुकांमुळे तुला खूप सहन करावं लागलं. यार, मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. काय मी तो माझ्याच विचारात होते ग. म्हणजे तुलाही प्रेमाची गरज आहे हे मला लक्षातच आलं नाही कधी, हे समजलंच नाही. पण खरंच पट्या आला आणि सगळं चेंज झालं ग. तुम्हा दोघांनी दाखवून दिलं खरंच तुमचं प्रेम किती स्ट्रॉंग आहे. आणि त्यामुळे माझंही माइंड चेंज केलं तुम्ही. सिरियसली एवढं फिअरलेस प्रेम मी आधी पाहिलंच नव्हतं ग. केवढी लकी आहेस, तुला कळतंय का मम्मा? पट्ट्यासारखा माणूस तुझा पार्टनर आहे. हो बाळा. काय समाधान वाटतंय ग तुझ्याकडे बघून. खरंच इतकी चांगली मुलगी तू. एका पाठोपाठ तुझ्यावर येणारे संकट पाहताना जीव नकोसा होऊन जायचा बघ. पट्याचं सगळं माझ्यामुळेच होतंय हे. आकाश माझा मुलगा ना. पण आता ठीक आहे. खूप वर्षांनी असं मोकळं वाटतंय ग आई. इतकी वर्ष नव्हता तो, पण तरीही होता. आज खऱ्या अर्थानं आकाशपासून वेगळी झाले असं वाटतं. आकाश जोशी हे नाव पुसलं गेलं. आय हेट टीयर्स.
छान वाजवतोस रे बाळा. हो हो मग. चल माझ्याबरोबर ताल धर. मी कशाला ताल धरू? ताल धरणारी आली आहे ना तुझ्या आयुष्यात. अगं कोणी येऊ दे कोणी जाऊ दे, आधी तू मग बाकी सगळे. लाडीगोडी लावतेस का मला? नाही ग. अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायको मी जाच करेन की काय अशी भीती वाटते का तुला? म्हणून हे सगळं चाललंय का? जाच आणि तू तुझ्यासारखी गोड सासू असेल ना तर थोडासा जाच मला पण चालेल. खरंय, किती छान वाजवतोस रे. खूप दिवसांनी तुला हे सूर गवसले. आयुष्याचे सूर गवसले ना मावशी की ते नकळतपणे मग ओठांवर येतातच. खरंय हो. अरे त्या राक्षसाने तुला बांधून ठेवलं होतं ना, तुला माहित नाही म्हणजे काय अवस्था झाली होती. तुला जर काय झालं असतं ना तर. मला काहीही झालं नसतं, कारण एकतर आमचं प्रेम खरं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा आशीर्वाद होता ना माझ्या पाठीशी. तुझा आशीर्वाद पाठीशी असताना कोणाची हिंमत आहे माझ्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची. अरे पण त्या आकाशने सगळ्यांच्या आयुष्यात जे काही वादळ आणलं होतं ना, त्याच्याकडे पाहिलं ना की चांगुलपणावरचा विश्वासच उडतो रे. जगात अशी माणसं असू शकतात हे पटतच नाही. जाऊ दे ना, नको त्याचा विचार कर. अरे बाबा, त्या माणसाचा विषय सुद्धा नको आपल्यात. आता आपलं कसं सगळं छान स्वच्छ चाललेलं आहे. म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर आभाळ कसं स्वच्छ होतं ना तसं. बरं सौरभा, आता विचारायला वेळ घालवू नका. 22 वर्ष वाट पाहिली मावशी, आता वेळ नाही घालवणार. हाय आमचा पट्या. ऐक दुखलं का बाळा? अजून दुखतंय? मस्करी गेली. बसा वाजवत, मी जाते कामा आवरते. आई आई अगं बस की. अरे चालू दे तुझं. मी धपाटा करणार आहे तुला. माझा फोन दे आधी. देऊ माझा फोन दे. माझा फोन दे. माझा आधी फोन दे. येस. पण त्याचा फोन मला खरंच वाटत नाही. हाय बट्या. हाय. बोल, फोन का केला होतास? बरं तू स्पीकरवर आहेस. इथं आई आणि राधा दोघी आहेत माझ्याबरोबर. बोलशील पटकन काहीतरी? हाय पट्या. बोल बोल ना, फोन का केला होतास? काय नाही, हेच की तुम्ही उद्या एक सकाळी 7 वाजता SP कॉलेजला या. सकाळी 7 वाजता SP कॉलेजला का पट्या? अहो का ते आत्ता कसं सांगणार, ते सरप्राईज आहे, तुम्ही या.
हो पण SP कॉलेजला का? आता आता पण किंतु परंतु वगैरे काही नको मिस अनामिका. म्हणजे मी गेली 22 वर्ष या क्षणांची वाट पाहिली. आता जो आनंद माझ्या आयुष्यात आलाय ना, तो माझ्या आयुष्यात कधी येईल असं मला वाटलंच नव्हतं. पण आता हे सगळं खरं होतंय आणि हा आनंद मला साजरा करायचा आहे. हे क्षण मला जगायचे आहेत मिस अनामिका. आणि म्हणून मला जे हवं ते मला करू द्या प्लीज. तुम्ही या उद्या सकाळी 7 वाजता या. हो पट्या, पण SP कॉलेजला का? मी सगळं सांगतो तुम्हाला, सगळं कळेल तुम्हाला. तुम्ही फक्त या. तो कसला गोड आहे, सो क्यूट. बाय. काय असेल SP कॉलेज समोर? आहे काय नक्की? पट्या मला उद्या प्रपोज करणार आहे की काय? मम्मा तू उद्या मे बी तुला प्रपोज करणार आहे? तुला असं काय वाटलं की तो तुला प्रपोज करेल? तुला असं का वाटतंय की तो प्रपोज करणार नाही म्हणून? SP कॉलेजला का बोलवेल तुम्हाला? पण मी काय म्हणते, त्यांनी ऑलरेडी इतक्या वेळा त्याच्या फिलिंग्स कन्फेस केल्यात ना, आता परत प्रपोज करण्यात काय पॉइंट आहे? हो ना, त्याला काय वाटतंय हे त्यानं मला कितीतरी वेळा सांगितलंय. आधी मला लग्नाचं विचारणार असेल का तो? अजून कशासाठी विचारतात? लागतो ना हात तुझा, तू स्टुपिड प्रश्न विचारते. एवढ्या रात्री निरोप द्यायला फोन केला होतास आणि स्वतः अजून आला नाही. मिस अनामिका, बोला. हे घ्या. हे काय आहे? माहित नाही. अच्छा, जुन्या आठवणींचा नकाशा आहे तर. छान. अरे वा, जागा सुद्धा लिहिलाय. कॉलेज पार्किंग, मग काय ग्राउंड फ्लोअर कॉरिडोर. हो, कॉलेजचं कॅन्टीन सुद्धा आहे. पट्या चल चल. चला अनामिका, आम्ही येतो. हो. सॉरी.
कोण आहेस तू मवाली? का माझ्या मागे मागे इथे आलास तू? हा बरं ठीक आहे, थांब इथेच. तो आला ना की बरोबर धडा शिकवेल तुला, मग कळेल तुला. हे काय झालं? मी सांगते, हे बघ, मी पोलिसात तक्रार करेन ना. हे सौरभ, सौरभ. पट्या असताना सौरभची काय गरज आहे? पट्या, किती घाबरवलंस मला. आणि काय चालवलंस? एकदा चिठ्ठी काय पाठवतोयस आणि पाठलाग काय करतोस? मला आवडतं हे सगळं, म्हणजे हे करायचं राहूनच गेलं ना. काय पाठलाग करणं? अहो नाही, पाठलाग नाही, म्हणजे असं अहो नाही का, कॉलेजमध्ये आपल्या वेळेस नाही का, म्हणजे मुलं कपल म्हणून मुलीला मागे बसून असं बाईकवरनं फिरायला न्यायचे, किंवा एका बाकावर बाजूबाजूला बसून एकत्र काहीतरी खायचे, किंवा हे ते केलंच नाही ना, राहूनच गेलं. मग तेव्हा बोलला का नाहीस? एकदा विचारून तरी बघायचंस. तेव्हा नकाराची भीती होती ना. आता ती काळजी नाही ना. आता माहिती आहे, काही झालं तरी आपल्या वाट्याला नकार येणार नाही. अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय? अरे अच्छा, आता तुझ्यातला आणि ममातला एवढा स्पेशल मोमेंट आम्ही थोडी मिस करणार आहोत. मग काय सौरभराव, काय विचार काय आहे तुमचा? नाही, मला असं वाटतं आजच्याच मागणी घालून टाका अनामिकाला. बघा, सुखाचा संसार करा. सौरभराव, आता होणाऱ्या सुनबाई या सुनबाई होऊ देत. कमॉन सर, विचारून टाका आज. ए दादा, अरे कितीला असतोस, बोल ना. या दोघांचं जर लग्न झालं तर वाड्याची वाटणी होईल, आणि हिच्या येण्याने वाटणी झालीये असंही होईल. वा वा, होणारे जाऊबाई. आता बाई तुम्ही काहीही करा, या वाड्याची मालकीण ही वल्लीच असणारे हे लक्षात ठेवा. थांब पट्या, मला असं वाटतं आपण इतक्यात लग्नाची घाई करायला नको. मिस अनामिका, पट्या प्लीज प्लीज प्लीज, गैरसमज नको. माझा आपल्या लग्नाला नकार नाहीये. झालं तर मग मग त्यावर चर्चा कशाला आता? हो ना, उगीच ही पोरं आमचा जीव टांगणीला लावतात. मावशी प्लीज, मला काय म्हणायचंय हे एकदा समजून घेता का सगळे? एक मिनिट. तुम्ही बोला मिस अनामिका. पट्या, याआधी मी अनेक वेळा तुला लग्नाला नकार दिलाय, पण तेव्हाची कारणं वेगळी होती, आत्ताचं कारण वेगळं आहे. पट्या, मी पुन्हा सांगते, माझा लग्नाला नकार नाहीये. फक्त लग्नाआधी मला थोडासा वेळ हवाय. हा म्हणजे काय, गोल फिरून पुन्हा माणसाला तिकडे सोडून द्यायचं. आकाशजी आले होते तेव्हा तसंच, आणि भाऊजींच्या बाबतीत सुद्धा तसंच. म्हणजे आता कशाला अजून वेळ हवाय असा प्रश्न पडला मला, म्हणून असं म्हणाले मी. कशाला हवाय अजून वेळ? पल्ली, एक मिनिट. अजून किती वेळ हवा मिस अनामिका? अहो, वेळ ऑलरेडी निघून चाललाय आपल्या हातून. किती संकट आली आपल्या दोघांच्या आयुष्यात, तो सगळा वेळ आपण गमावलाच आहे. तुम्ही आत्ता अजून वेळ मागणार, काही दिवसांनी तुम्हाला वाटणार सगळं आलबेल आहे, आता आपण लग्न करूया, पुन्हा काहीतरी नवं संकट येणार, तेव्हा काय करणार आहात तुम्ही?